उद्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचं मतदान आहे. त्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर अशा हाय व्होल्टेज महानगरपालिका असणार आहेत. परंतु विरोधकांना प्रश्न विचारू इच्छितो आणि विशेष करून ठाकरे बंधू जे महाराष्ट्र निवडणूक आयोगात जायचे, त्यांच्या बैठकी व्हायच्या आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये तर राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले की मतदार याद्यामध्ये घोळ आहे, मशिनरीज घोळ आहे, असे काहीतरी तर्क हे ते त्यांनी सांगितलं. मग आता तुम्ही निवडणुकीला सामोर जात आहात, तर निवडणूक आयोग निपक्ष निवडणुका घेतोय का हे तुम्हालाही विचारलं पाहिजे, सत्ता पक्षालाही विचारलं पाहिजे. नेमकं हे चाललंय तरी काय? राहुल गांधींनी सांगितलं होतं की महाराष्ट्र आणि महाराष्ट्रानंतर बिहार. आता तेजस्वी यादव देखील म्हणतायत की घोळ झाला आहे, मतदान घोळ झाला आहे. त्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग हे देखील प्रश्न उपस्थित करतायत की कितीतरी कोटी मतदान हे छाटण्याचं काम करतायत उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर बंगालमध्येही तशी स्थिती दिसते. ज्या पद्धतीने अरविंद केजरीवालांना टार्गेट करू करू यांनी अक्षरशः जेलमध्ये टाकलं आणि जेलमध्ये टाकल्यानंतर देखील या केंद्रातल्या शासनाला कळालं की आता केजरीवाल तरीही सत्तेत येतील, तर त्यांच्या मतदारसंघातलं मतदान यांनी छाटलं आणि त्यांना आमदारकी देखील त्यांची शिल्लक ठेवली नाही. म्हणजे जो माणूस जेमतेम 10 वर्ष मुख्यमंत्री होता तो आमदार होण्याच्याही लायकीचा नव्हता का, हा प्रश्न आहे. तिथे घोळ करून केजरीवाल पडले आणि केजरीवाल साहेबांसारखा माणूस हे सहन करून पुढे निघून गेला, याचं मला आश्चर्य वाटतं. तेजस्वी यादव म्हणतात की विरोधी पक्ष हा सत्ता पक्षाचाच भाग असतो, याचं मला आश्चर्य वाटतं. मला आश्चर्य याचं देखील वाटतं की तुम्ही निवडणुका, मध्य प्रदेश सारखं मोठं राज्य, राहुल गांधी म्हणता घोळ झाला, महाराष्ट्र घोळ झाला, बिहार घोळ झाला, आता बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील तीच तयारी चालू आहे. नेमकं विरोधक यांना भामटेपणा काढतायत का विरोधकांचा, म्हणजे त्यांना भामटं समजतायत का सत्ता पक्ष, हा प्रश्न आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या नावाखाली बिहारमध्ये मतदार घोळ झाला मोठ्या प्रमाणात. पुरावे दाखवले जनतेला, थेट पुरावे दाखवले राहुल गांधींनी, तरी देखील सत्ता पक्षातले लोक दबायला तयार नाही आहेत. पर्यायी निवडणूक आयोगाचा घोळ थांबवण्यासाठी हाच आहे की एकतर निवडणुकावर तुम्ही बहिष्कार टाका, विरोधी पक्षांनी फॉर्मच भरू नका आणि ज्यांनी अपक्ष वगैरे फॉर्म भरले एका पक्षाशी संबंधित आहे ते दाखवा.